हा थांबा आई ग बाई. बाई ग काय उन्हाने तळमळ तळमळ चालू झाली बाई. पडायचे बी आहे साडीनं. तरी मी म्हणत होते खेड्यात नवरा नको देऊ करून. हां शहरात केला असता तर मला अशा साड्या सुद्धा घालायचे दिवस नसते आले. काय बाई हे साड्या फाटत आहे काय आणि काय काय होते. अरे देवा आई ग काय करू. आले तर खरं मोटर चालू केली दम लागला ते पाणी आहे ना हौदाला. मला नुसतं कस्तरी राहिलं बाई. तेच पोटात चमक निघू राहिली. जाऊ दे आता इडच पडते जरशी. अयो मम्मी काय करू. कळायला निघू राहिली पोटात. बापरे आई पुढं गाडला काय माहिती माडे. इथं बायकोचं दुखत का काय. हा तिकडे त्याला आग लागत ती सारखा तिकडे उठत सुटत तिकडे जाऊन धरफडतो. झाडं वाळायला चालले पार पाणी तरी घालायचं ना. एक तर माझी तब्येत खराब आहे. काम करू करू जाम झाले मी. मरायला आलं तरी यायच्या मड्यावर घालावाच. काय झालं. रोग आला मला. झालं काय तुला आणि अशी का बाहेर पडली. घरात पडायचं ना. घरात मरणाचं गरम होऊ राहिलं. लाईट बिल भरलं का. हा नेलीन तर बाबांनी लाईट कापून. लाईट पण कट केली का. मग तू बाहेर का पडली. काय होतंय तुला. पोटातलं दुखू राहिलं. चल बरं दवाखान्यात जाऊन येऊ आपण. कुठं काढी लावी ते आता मला. काय झालं. दवाखान्यात जाऊन येऊ. इकडं उठायला माझा जीव जाऊ राहिला. दवाखान्यात जाऊन येऊ. अरे सगळं तो परो काळे हामेल्या. मी काय केलं. मी काय केलं सारी रात नाईट ड्युटी करीतो आणि काय केलं वरून विचारितो. हा अरे मागच्या जन्मात काय घोड्याच्या पोटचा होता काय तू. अग असं म्हणून जमत का. किती केलं तरी बायको आहे तू माझी. बस बस नीट बस. लय दुखतंय का. तेव्हा नाही विचारता आलं का लय दुखतंय का. आणि आताशी किचर राहिला. सारे सकाळपासून कणू राहिले मी. सकाळपासून दुखतंय का. मग तरी गिळायला द्यायला. हा खाऊ खाऊ कसा झाला पार चरबी चढली ना तुला. तेवढं दिसतंय तुला. मला किती तरस आहे त्याचं काय आहे. कायच तराशे काय तुला कोल दांडे घातले. अगं लग्न जसं झालं तसं तरस मलाच आहे. कायच तराशे कुठं दुखत. हा दुखत नाही माझं. मग पण सगळं दुखाचं कारण मीच झालोय ना आता. अरे मला ना लय पस्तावा आला त्या संग लग्न करून. जर केलं नसतं ना आता बरं झालं असतं. दुसरा पाहिला असता एखादा चांगला. आता माझ्यापेक्षा अजून तुला कोण दुसरा चांगला भेटायचा. नुसतं एवढं वांग आहे पण मरणाचा आगाव आहे. ते 10 वांग्याला भरीत करून ठेवीन. मग किती केला तरी कोण आहे आपण. गंगाराम आहे आपण. गंगाराम आहे आपण. मग आता लाव ना डॉक्टरला फोन. मी गेल्यावर लावते का. नाही लगेच लावतो. तुझं तोंडच बंद राहत नाही तर कसं लावणार मी. डॉक्टरला फोन लावतो. मग डाच बंद करू 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 तर हे दिवस आणले मला पार. बर थांब फोन लागलाय बघ. हॅलो हा कोण. डॉक्टर बोलताय का. हो डॉक्टर आहे स्वतः. डॉक्टर मी गंगाराम बोलतोय. हा बोला गंगाराम. काय अर्जंट माझ्या घरी या ना. काय हो. माझ्या बायकोच्या आहे ना पोटात दुखायला लागलं बोलय. अहो पण मला दवाखाना सोडून नाही येत ना. अहो तिला पण इकडून घेऊन येता येईल ना. मला अशी त्रास झाली हो तिची. मग आता मी आता काय करू. आता मग पेशंट आहे माझ्याकडे. तुम्ही ती पेशंट सोडा. तुम्ही या. तुमची काय फी असेल ती मी देतो पाहिजे तर. पण पाय पिटी लागेल बरं का भाऊ. हा देतो 5,000 रुपये घेईल. 5 देतो डॉक्टर. 5 नाही मी तुम्हाला 10 देतो. पण लवकर या. लय अर्जंट आहे का. हा लय अर्जंट आहे. बरं कुठे यायचं काय. तुम्हाला माहिती नाही कैसाचा माळा आपला. हो काय म्हणत मी रात्री चालतो. मला तर दिवसा कसं माहिती नाही कुठे. अहो मी तुम्हाला लोकेशन टाकतो ना डॉक्टर. हा काय. हा कोणत्या गावात आहे पण ते. कसं डॉक्टर तुम्हाला एवढं सगळं माहिती असताना तुम्ही विचारताय. अहो तिकडे काय पाहू राहिला. तिकडे
इकडे काय मडा गाडायला की इकडं इकडं पाय ना माकडं. अगं तुझ्याकडे जर बघतोय ना, थांब ना, डॉक्टरशी बोलतोय ना, बोलू दे ना. डॉक्टर अहो माक इतके पेशंट आहे का कोणाला लक्षात ठेवू मी सांगा. एक काम करा, मी आहे ना तुम्हाला लोकेशन टाकतो, ताबडतोब निघून या. असं करता का? हा बरं टाका. आई, येतो म्हटलं डॉक्टर. डॉक्टर लोकेशन टाकायला चाललंय. हा जसं लय शिकेल सवरेल. टाकलं, हे बघ लोकेशन टाकलं. साऱ्या गावाला माहितीये कायसा माळा. तुलाच काही समजी त्या लोक. तिच्या आईला माझ्यावरच कशी टपकती. त्यावर नको टपकू कोणावर टपकू मग. हा? हा अगं जरा दम धर, येईल डॉक्टर आता. अरे नको नको करून सोडलं रे बाबा तू मला. आई 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 लय दुखतंय का? आ. पोट बांधू का मी साडीनुसार? गळा दाबी देख मा गळा बांधी त्या. हा नाही गळा नाही, गळा बांधल्यावर कसं होईल? आले डॉक्टर. गंगाराम कुठे राहतो? मीच डॉक्टर. तुम्ही स्वतः हा तुम्हीच कॉल केलता का मला? हा मीच केला होता. अच्छा. हा, या या आई या. ग, काय झालं? गाडी रोडवर लावली. आई. हा का? हो मग मध्ये तुमचा रस्ता पाहिला ना. हा लय- आमच्या घराकडे गाडी येत नाही ना. फोर व्हीलर येत नाही. बस ना बाबा आता तो आला बारूड बस ना. डॉक्टर पहिलं माझ्या बायकोला तापसाव. हो सगळं करतो मी बरोबर. पाहिजे तर त्या 5-10 इंजेक्शन द्या. काय करीत या. नाही तपासून घेते. तपासून घ्यावं लागेल ना अगोदर. तू एक काम कर, झोप बरं हळूच. हा, झोप. बरं वा बरं तुम्ही का नाही याला असं ना उताने रात्र दिवस बाई. आता डॉक्टर मला झोप म्हणा ना. हा मी लांब उभं राहू का? मी लांब उभं बरं मी राहतो. काय म्हणतोय, हा कोण आहे तुमचं पोरग आहे का? हा ना आमच्या तोंडात यो मा पोरगा दिसतो का तुम्हाला. निमा अर्धा माणूस. मग आता त्याच्या उंचीवर मला तसं कळत ना. अहो नवरा आहे मा नवरा. काय हा हा हा, मी स्वतः नवरा तिचा. आई. ते जाऊ द्या तो कोणी असू तुम्ही मा पोट लय दुखू राहिलं. तुम्ही तर डॉक्टरलाच आउट केलं डायरेक्ट. का हो? काय झालं डॉक्टर? काय मला वाटतं पोर आहे काय तावाले. पोर हा हो डॉक्टर. अयो नवरा आहे माझा. आज काय करते तुम्ही. कसा असला तर नवरा आहे. नाही नवरा राहतच कसा असला त्या पण वाटलं मला तसं काय राग मानू नका. पोराला एवढ्या मिशी असतात का डॉक्टर? हो आता बिगर लागण्याच्या पोराच्या असंच झाल्या मिशा. बरं तुम्ही तपसा हो, तिला लय त्रास होते. बरं तपसा. बरं बाई हा. वा बरं कान्या असं. अशी हा कशा आहे वा तुम्ही कान्या मी बरोबर करतो. मी काय बोलत नाही, मी बोललं की टोचतच लय. हा नाही काय नाही काय. हो हात लावा पाठी मागून. टोचाटाची मुळे ते एक परो काळे आता सध्या. हात लावा मागून. हा, लाव. हळू बाई हळू हळू आ. हळू हळू. हा पाय पसरा खाली सरळ पाय करा लांब कर. करा सरळ पाय. हात पण लांब करा. एक मिनिट. काय होतं तुम्हाला? पोटात लय चमका निघू राहिल्या. पोटात चमका केव्हापासून? रात्रीपासून. रात्रीपासून काय अहो, खा पोट इकडे आहे मा. एक मिनिट मला आहे ना खालून सुरुवात करू द्या अगोदर. डॉक्टर हा खालनं कुठं सुरुवात करता? पायापासून. पायापासून. हो. तिथं हिथं पोटात दुखतं इथं. अहो, पोट अहो इकडे पोट आहे. दुखू द्या. तिच्या जर ज्या नसा असतील ते आउट होईल असं खालून तर. आऊट हा मग ना साऊट रक्त होता रे. पोचत नाही तिथपर्यंत. हा हा मग हा त्याच्यामुळे दुखत असेल. हो. ते डॉक्टरलाच माहिती. बरोबर आहे तर तुमचं. डॉक्टर मी का ते ना तुम्ही? मला ते रात्रीची सवय लागेल पाय वर करून झोपायची. हा म्हणजे तुम्ही रात्रीचे पायवर करता का? उशी घेते ना पायाखाली. पायाखाली उशी असते ना. पाय दुखत आहे ना लय. याला कारण काय असं? पाय दुखत आहे म्हणून अहो पायाखाली मानेला माने खाली उशी घ्या. तुम्ही अशा कमरा खाली कशाला उशी घेतात? माग तर काय आखे त्रास होतो. नाही माग काय झालं हा. मा डोक्याला मार लागला होता. पडेल होते ना मी डोक्यावर. हा तर मग डोक्याखाली डॉक्टर काय म्हणे डोक्याला रक्त पोहोचलं पाहिजे म्हणे. हा मग पाय वर करायचे आणि डोकं खाली करायचं म्हणे. म्हणजे रक्त उलट वर मेंदू आणायचं का? हा. का मेंदू पासून खाली येतं रक्त? वर रक्त गेलं पाहिजे म्हणे नासाई अच्छा, मध्ये. अच्छा. डोक्याला मार लागेल होता ना. मग असं टांगून द्या का पायवर? नाही ना मग अशी उशी ठेवली का हा. मग अशी थोडी असं. नाही नाही मग तुम्ही ना की वाढ करू राहिल्या. आई त्रास होतो मग त्या नाकी. हा ना. पाय पाय कधी वर करायचे नाही. एकदा काय झालं माहितीये का डॉक्टर? हा अहो उस घ्यायचं सोडून ती नाही ना हा. मलाच पायाखाली उस समजून घेतलं अहो होतं. मला काय वाटलं मग तुम्ही अशा आडे झोपले होते का? हा मी झोपलो होतो आणि माझ्याच बोकांडी पाय ठेवून अशी वर झोपली. डॉक्टर. बरोबर आहे मग तुम्ही तसे दिसताच ना भाऊ. अहो मला काय वाटलं मला लोड घ्यायची सवय आहे हा उशाला. हा मला वाटलं लोडच आहे का काय म्हणलं. हा येवा तर ते गोधडी मध्ये गुमटाळून झोपेल. हा घेतलं उशाला. हा असं झालं ते. नाही तर मला त्यांची तेव्हा लाईट गेली का? लाईट गेली का? लाईटच गेली होती, अंधारातच झालं ते सगळं. लाईट बिल भरलं नाही ना बाबांनी. हा का? अगं, ती कशाला सांगते आता? जा त्या सोडून विषय बरं द्या मला पाहू द्या एकदा. आई ग. अहो डॉक्टर वर वर थोडं वर. आलो आलो
आलो बाई. अगं अगं हा तिथं तिथं दुखतंय ना. हा थोडी कळ काढा. हळू हळू हळू. अहो, रोजची कळ काढते ना आता सही होय ना सगळं होईल थांबा. रात्रीपासून कळच काढून लय राहिली. दुखतंय का? म्हणून लय कळ निघू राहिली आता. आई ग हा. बाई तुला दिवस जायले. दिवस गेला का? दिवस गेले. बरं झालं मग. काय बरं झालं आज दिवस गेला चांगलं. काय तुला उठवतो. 5वा महिना चालू आहे. 5वा हम्म. पण मला कसं कळलं नाही. माणसांना बायांना 3 महिन्यात कळतं, तुला कसं कळालं नाही? तेच म्हणते मी. हा? तरी मी म्हणत होते काय नको माझ्या संग असं करू. अरे दिलं ना मग पोट दुखायला लावून. म्हणजे तुम्हाला पोरसवर लागत नाही का? एवढं लवकर लागतच नव्हतं. याच्याजवळ काय रताळ आहे का? मग तुम्ही कसं काय नवरा केला मग? बापाने दिला ना करून टाकलं ना मागाळ्यात. आता कवाय तरी पोर होणारच आहे ना बाई. आज काय हा. करता? माझं काय म्हणणं होतं, माझं स्वप्न होतं हा? असं मोठा बंगला बांधीन मी, हा? मस्त गाडी घेईन आणि मग पोर होऊन देईन आणि मग गाडीत घेऊन फिरण. आतावर वय संपून गेलाच बाई. ते तेव्हा. पोरग झालं ना, मी गाडी घेणार आहे, तू काळजी करू नको. किती दिवसापासून आज म्हणे घर घेऊन देतो, गाडी घेऊन देतो, कायच पत्ता नाही. पोरगा झालं मी गाडी घेतो म्हणलं ना. डॉक्टर जाऊ दे आता, राहिलं ते राहिलं, हा. झालं ते झालं. याच काय मला नडला याला काय म्हणू याला. बरं ऐका ना, आता आहे ना बाई, याच्यावर काही उपचार होणार नाही. उपचार उपचार सांग. उपचार सगळं होईल. सगळं गोळ्या औषध. गोळ्या औषधं लिहून द्या आम्हाला. बरं काही तारस म्हणजे असं आई टोचल्यासारखं. आई आई हळू हळू हा. हळू हळू हळू. हळू काळजी घे. लय पाय ना असं गचकन मागे नाही घ्यायचं. हा. हळू. शरीराला धक्का लागून द्यायचा नाही. सायलेंट मध्ये पण मला ना, आपण जपायचं त्याला आता. मी गंजा पिनो हम्म. पण यो माड्या जपायचा नाही ना मला. काय रे? हा नाही समजत नाही का? नाही, जपीन ना आता जपीन ना. तू कशाला काळजी करते? मी पाय किती आलं टुले आहे ना हलवायला माय पाय. नाही रे जपून तुला काय करायचे मग त्या बाळाची नुकसान करायची का? नाही नाही, बाळाची कशी नुकसान. अरे लोकायला 900 करोड होती नाही. अहो तुम्हाला दिलंय देवानं. मी पलंगावर झोपेला असले तर यमात तंगड वळीतो हा आणि मला म्हणतो खाली झोप. कवर असं मला पलकावर झोप येत नाही. म्हणजे तुला आतलं बाहेर आणायचं होतं का? हा पाय ओढून. नाही. आता असंच करीना. बाई तू त्याच्यापासून लांब राह आता. हा. अजून 4 महिने बाकी आहे. तुला त्रास होईल अशी वागू नको. 4 महिने? हा बापरे, 4 महिने लांब थांबायचं का? नाही तर मी एक कर माक चाल कायला हॉस्पिटलला. का बरं? निवंत कॉट तिकडे आपला. हा ना, हा तिकडे कोणा तुला डिस्टर्ब नाही, कोणाला त्रास नाही. पण याच्या तोंडात कोण घालीन? इकडे खाईल तो बरोबर. हा हा कोण याला गिळायला घेईन? त्याचा वाट त्याला मारू दे. इकडं 4 महिने तुझा जीव वाचव, त्या बाळाचा वाचव. तिकडे मस्त माझ्या दवाखान्यात सोय व्यवस्थित राहिला. फॅन बिन आहे सगळे. अय, डॉक्टर अरे 4 महिने तिकडे घेऊन जातो, माझा कसं व्हायचं इथं? मग तुला लाज वाटायची का? लाज? हा? हा 2 जीवाचा निगोडा करायचा आहे. हा थांबत का बरं नाही तू? नाही मी काय करणार नाही, पण मला हात टाकल्याशिवाय झोपच येत नाही ना. कुठं तुझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय झोप येते का मला? अंगच नाही तांगड्या टाकी दो डॉक्टर. त्या चांगले आहे का मोर इकडे असा वयवर पुढं आहे ना. हाय. ही काय आहे? ही काय आहे? 1.5 फूट पाय अहो, दिसतोय. द्या एक घाला बरं काय तांगड. पण मावल्या नाही नाही, म्हणजे दाखव दाखवा टाकू. असं म्हणायचं. दाखवा. असं मला जसे मावर टाकून दाखविते तशी तुमच्यावर टाकून माव दाखव. काय टाकीत तसं जर टाकलं ना, डॉक्टरला दुसरं डॉक्टर आणायला लागेल. म्हणजे मी का काय हे वाटत होतं काय? काय मी तुम्हाला तपासायला आलो का त्याच्या तांगडे घ्यायला आलो वावायचो? हा बरं मी काय तुमचं ते काही करायचं द्या पैसे चला. अहो तुम्ही काही सांगितलंच नाही मला. काय झालं ना गोळ्या द्यायच्या हा गोळे गोळे. काय खायचं काय प्यायचं काही सांगितलं नाही. सगळं सांगतो बाई. डॉक्टरने बॅग कशी उलटी धरली? तुम्हाला उलट धरायचंय का? नाही बाई हे बघ या जेवण झालं झोपायचं आलं गोळ्या घ्यायची. दोन्ही एकटी? एक ये सकाळी उठल्या घ्यायची आणि हे जेव्हा लागेल तेव्हा घ्या. म्हणजे चव लागली तेव्हा म्हणजे म्हणजे दुपारात ती परात आणि नाही झोप आली ती घ्या. एवढ्या गोळ्या मी काय बकरी बिकरी काय? म्हणजे मी आजपर्यंत जलमले तशी एक गोळीला आणि शिवेल. एक करा परत त्याला नाही त्याला 2 द्या. कायच्या? थांबा या 2 याला देऊ. या 2 तू घे रे. ह्या गोळ्या मला. ते हा. कायच्या आहे? मी का खाऊ? आहे ना गपचूप झोपून राहील. हा ना.
मग तुम्हाला त्रास देणार नाही. हा बरं झालं येले बारी काम ये केलं तुला तुम्ही. ह्या गोळ्या मी खाल्ल्या की मी झोपीन. हा एक काम कर, काय या गोळ्या आहे ना त्या तूच खा, मला नको गोळ्या. मी झोपल्यावर कसं अहो, व्हायचं? ह्यो मला रातभर ताण देईन ना मग. अहो झोपी गेला तर तुला झोपेला सांगतं. हा ना मग आणि मग मी त्याला त्याच्यावरती येतो तो घ्यायना ना पण. बरं एक कर ही त्याला स्वतः नाही घ्यायच्या. एक कर चहात गोळ्या टाकून दे त्याला. बर मी चहाच बंद करतो प्यायचा. बरं जेवणात टाकून दे बस. घरात जेवतच अरे नाही. बघा 4 महिने का उपाशी राहतो का? मी बाहेर खाऊन येईन. काय केलं खाशील बाहेर? केळं काय म्हणतो, हाटीला जाऊन खाऊन येईन मी. केळं नाही आमच्याकडे पण रताळे लावायचे आता. ते नंतर लावा आता. ते पोराला येऊ दे एकदा बाहेर. तिला त्याला खायला काय काय द्यायचं? सांगतो ना. हा हे बा त्यांना रोजचे 1 किलो म्हणजे हप्त्यातून 1 किलो रताळा चारा 1 किलो रताळ. आणि तरी अर्धा मी म्हणत होते रताळ्याची शेती कर, कधी काम येईल. आणि अर्धा डझन केळी लाव रोजची केळी द्या. अर्धा डझन केळे आणि त्याचं शिकरण करून पाजा. छी, म्हणजे- छी, 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 छी. दुधात पाजू का? हा दुधात द्या ना. हो. बरं. म्हणजे कसं राहील पौष्टिक राहील. हा, म्हणजे बाळाला टेन्शन नाही बाळ राहणार. पण माझ्यासारखा तंदुरुस्त. हा शिकरण आवडत नाही. मग कोळदा शेंगोळ खायचं पण ते गरम राहते नका. कोळदा शेंगोळ नका गरबाला त्रास होईल. हा, गरमी आहे ना कोळदाच्या अंगी. तुम्ही हे 2 वस्तू खा फक्त पौष्टिक आहे तुम्हाला. हा ना हा काही टेन्शन नाही. चालेल बरं चालेल. आता गोळ्या देऊ परत आणखी. हा, द्या द्या. बास ना डॉक्टर एवढ्याच माझा जीव चालला अरे ना. चालेल कोर्स का? असतो महिन्याचा, कोर्स करायचा नाही असतो. परत काय त्रास झाला तर मला परत फोन करा. हा चालेल ना. चालेल येऊ तू इकडे रे. हा, तू इकडे. आलो आलो ना डॉक्टर. तुम्ही बोलावला आणि मी येणार नाही का? हा, ये काय आलो. तुम्ही कशा आले आम्ही बोलावलं. अरे हा? तू उठला तर वांग एवढा आणि बसला तर बटाटा एवढा आहे. हा, काय झालं मग? तुला कळत नाही काही गोष्टी. काय झालं काय? आपल्या बायकोला त्रास होते थोडं थांबायचं 4-5 महिने. हा तो दात पडू का? हा फुकट पैसे दवाखान्यात जाते ना. त्रास होणार तिला होतो. तुला काय रे तो 5-10 मिनिटासाठी. हा डॉक्टर पण त्याच्याशिवाय जमत नाही ना. जर परत जर हा 4 महिने दम काढायचा. 4 महिने काय झालं तिकडे डॉक्टर? बाहेर जाय कुठं बाहेर जाय. बाहेर. मग ते बिचारे त्रास नको देऊ. चाल येऊ का आता? हा. अरे बाबा बाय काळजी घे. पोटाला खायचंय पाणी जास्त पे. हा तुमची फी आहे ना या नंबरवर पाठवतो. टाकलो चाल. हा, ही काय लगेच पाठवतो. हा, किती टाकू? 5,000. 5,000. हे टाकले बघा. बघा आले का? हा आले, आता आले. बरं कचकन दिले डॉक्टरच्या मड्यावर घातले पण मग नाही घालणार कधी. अगं तुझ्यासाठीच दिले ना. बरं येऊ. हा, या बाबा. असंच आहे रे तू लोकांची पोट भरशील पण मा पोट कधी भरणार नाही. अगं तुझं तर चांगलं पोट भरला ना मी. एवढं पोट कधी कोण भरता का? ते मोटरीचं पाणी काहून चालू आहे ना ते जाऊन पहा आता एकदाच. तेवढं गोळ्या खा. मी आलो मोटरला पाणी देऊन. हा, हा मला गोळ्यात चार तू. हा तुला पाय मी रात्री दाखवते काय आज. तू दाखवते का मी दाखवतो? बघच मग. तुला काय म्हणू तुला आता मुर्दा बशील याचा. हा ह्याच्या पायी पार मा पोट दुखायला लागलं. घाण ब्याग अग